पनवेलमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. छत्रपती शिवाजी चौक परिसर पाण्याखाली गेला. वाहन चालकांची यावेळी मोठी कसरत पाहायला मिळते. आणि तिथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. नवी मुंबईसह पनवेलमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. मी पनवेलच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे. या ठिकाणी आपण बघतोय मोठा सकाळपासून जे आहे ते मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आपल्याला पाहायला भेटतीये. आणि सकाळच्या सत्रातल्या शाळा ज्या आहेत त्या भरलेल्या आहेत. सकाळच्या दरम्यान चाकरमानी जे आहे ते कामाला जात असतात आणि आज पहाटेपासूनच जे आहे ते नवी मुंबईसह पनवेलमध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली पाहायला भेटते. पनवेलच्या काही सकल भागांमध्ये जे आहे ते पाणी साठलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. या चौकामध्ये सकाळपासून जी आहे ती नागरिकांची मोठ्या प्रमाणात रहदारी पाहायला भेटते आणि आज जे आहे ते या चौकामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी भरलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. याचा नाहक त्रास जो आहे तो वाहन चालकांना होताना आपल्याला पाहायला भेटतोय. पाण्यातून गाड्या ज्या आहेत त्या सांभाळून काढताना हे वाहन चालक आपल्याला पाहायला भेटतायत. एकूणच गेल्या आठवड्याभरापासून पावसाने जोरदार हजेरी जी आहे ती नवी मुंबईसह पनवेलमध्ये लावली होती. वारा आणि पाऊस दोन्ही जर लक्षात घेता सखल भागांमध्ये जे आहे ते पाणी साठण्यास सुरुवात झालेली पाहायला भेटते. एकूणच पनवेल महानगरपालिकेने नाले सफाई केले असल्याचा दावा केला होता आणि आता जी आहे ती नाले सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे नाले सफाई झाली की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. एकूणच पनवेल महानगरपालिकेने नाले सफाईचा दावा केला असल्याचा जो आहे तो फेल ठरलेला आपल्याला पाहायला भेटतोय. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, पनवेल.